नमस्कार. हे आहे सेशन 6. या सेशनमध्ये आपण बघणार आहोत मॅक ॲड्रेस, ARP, DNS, DSCP या सगळ्यांचा आपल्याला नेटवर्किंगमध्ये काय उपयोग होतो आणि काय आहे ते आपण या सेशनमध्ये समजून घेणार आहोत. लेयर 2 ॲड्रेसिंग मॅक ॲड्रेस. MAC address media access control is Unix identifier assigned to a network interface card. तर MAC address media access control हा युनिक आयडेंटिफायर असाइन आहे. ओके, जसं की NIC. हा कशासाठी यूज होतो? इट इज यूज फॉर कम्युनिकेशन विदिन द सेम लोकल एरिया नेटवर्क. समजा एकाच लोकल एरिया नेटवर्कमध्ये जर का आपल्याला कम्युनिकेशन करायचं असेल तर मॅक ॲड्रेस त्या ठिकाणी यूज होतो लेयर 2 ॲड्रेसिंगसाठी. तर मॅक ॲड्रेस जो असतो तो 64 बिटचा त्या ठिकाणी आपला असतो. मॅक ॲड्रेस प्रत्येक वेळेस 48 बिटचा असतो आणि तो हेक्साडेसिमल फॉर्मॅटमध्ये आपल्याला शो करावा लागतो. समजा 001A 2B 3C 4D अशा पद्धतीने जे असतं ते आपण मॅक ॲड्रेस 42 बिटचा त्या ठिकाणी आपण घेतो आणि त्याचा फॉर्मॅट असा असतो 1A 2B 3C 4D 5E. It is burned into the hardware by manufacturer. It's called as physical address. जो जो हार्डवेअर असतो मॅन्युफॅक्चररद्वारे जो क्रिएट केला जातो त्याला फिजिकल ॲड्रेस त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि मॅक ॲड्रेस हेल्प टू स्विच डिलिव्हर डेटा टू करेक्ट डिव्हाइस. म्हणजे मॅक ॲड्रेस द्वारे आपण काय करू शकतो? करेक्ट डिव्हाइसवरती डेटा त्या ठिकाणी पाठवू शकतो आणि आपल्याला त्यामध्ये कुठल्याही पद्धतीची काही अडचण येत नाही. नेक्स्ट आहे ARP, ॲड्रेस रिझोल्युशन प्रोटोकॉल. तर ARP बेसिकली मॅक ॲड्रेस फाइंड करण्यासाठी यूज होतं. वेन IP ॲड्रेस इज नोन, ज्यावेळेस आपल्याला IP ॲड्रेस माहिती असेल त्यावेळेस मॅक ॲड्रेस त्या ठिकाणी शोधणं खूप सोपं जातं. त्यासाठी आपण ARPचा यूज करतो. परंतु त्याचा एक ड्रॉबॅक आहे की तो फक्त लोकल एरिया नेटवर्कमध्येच वापरला जातो. मोठ्या नेटवर्कमध्ये आपण त्याला यूज करू शकत नाही. तर ARP प्रोसेस. अ डिव्हाइस वॉन्ट टू सेंड द डेटा टू IP. समजा या IP वरती जर समजा मला डेटा पाठवायचा असेल तर इट सेंड अन ARP रिक्वेस्ट आस्किंग हू हॅज IP दिस. तो काय करतो? एक ARP रिक्वेस्ट पाठवतो आणि पाठवल्याच्या नंतर काय होतं? डिव्हाइस विथ द IP रिप्लायज विथ मॅक ॲड्रेस. आणि मग हा रिक्वेस्ट पाठवल्यानंतर रिप्लायमध्ये त्याला मॅक ॲड्रेस मिळतो. नंतर काय होतं? सेंडर सेव्स दिस इन्फो टू ARP कॅचे अँड युजेस द मॅक टू सेंड द डेटा. मग सेंडर काय करतो? मॅक ॲड्रेसचा यूज करतो कशासाठी? डेटा सेंड करण्यासाठी किंवा सेव्ह करण्यासाठी. अशा पद्धतीनं ते वर्कफ्लो त्याचा आहे. याला म्हणायचं ARP प्रोसेस. नेक्स्ट आहे DNS. आता DNS म्हणजे डोमेन नेम सिस्टीम. DNS translates domain names like www.google.com, like समजा www.facebook.com. अशा पद्धतीचे जे काही डोमेन नेम्स असतात ते ट्रान्सलेट करण्याचं काम DNS त्या ठिकाणी करत असतं. कशामध्ये? IP ॲड्रेसमध्ये. इट हेल्प्स युजर यूज नेम इन्स्टेड ऑफ रिमेंबरिंग IP. तो काय करतो? नाव न लक्षात ठेवता त्याच्या IP लक्षात ठेवतो. When you enter a website name, your computer queries DNS server to get the matching IP address. Okay. DNS configuration basic. DNS चे काही बेसिक कन्फिगरेशन आहेत ते कोणते कोणते आहेत? कॅन बी सेट मॅन्युअली और ऑटोमॅटिकली.
व्हिया DHCP. DHCP द्वारे आपण ऑटोमॅटिकली किंवा मॅन्युअली सुद्धा कनेक्ट करू शकतो, सेट करू शकतो. कॉमन DNS सर्व्हर, गुगलचा DNS समजा 8.8.8.8 अशा पद्धतीने आहे. क्लाउडफ्लेअर DNS 1.1.1. तर अशा पद्धतीने ज्यांचे DNS ठरलेले असतात. ओके, तर गुगलचा दिलेला आहे आणि क्लाउडफ्लेअरचा त्यांनी सुद्धा दिलेला आहे. ओके, नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे DHCP. DHCPचा लॉंग फॉर्म असा होतो की डायनेमिक होस्ट कॉन्फिगरेशन प्रोटोकॉल. डायनेमिक होस्ट कॉन्फिगरेशन प्रोटोकॉल. DHCP automatically assign IP address and other network setting to the device. डिव्हाइसला काय करतो तो IP ॲड्रेस असाइन करतो. विदाउट DHCP you need to manually configure IP subnet mask gateway DNS. DHCP द्वारे तुम्हाला IP सबनेट मास्क गेटवे DNS त्या ठिकाणी कनेक्ट करू शकतो. तर DHCP ची प्रोसेस काय असते? डिव्हाइस सेंड्स DHCP डिस्कवर मेसेज. ओके, सर्वात पहिले डिव्हाइस काय करतो? DHCP एक मेसेज पाठवतो. त्यानंतर सर्व्हर त्या ठिकाणी DHCP वर रिप्लाय करतं. त्यानंतर डिव्हाइस परत एक DHCP रिक्वेस्ट त्या ठिकाणी जनरेट करतं आणि सर्व्हर त्या ठिकाणी एक अक्नॉलेजमेंट देतं की हा IP त्या ठिकाणी मिळतो आहे. तर DHCP काय काय असाइन करतं? IP ॲड्रेस, सबनेट मास्क, डिफॉल्ट गेटवे, DNS सर्व्हर, लिस्ट टाइम. अशा पद्धतीने आपण 1 MAC ॲड्रेस काय आहे, त्यानंतर ARP काय आहे, त्याची प्रोसेस बघितली, DNS काय आहे आणि DHCP काय आहे ते बघितलं. ओके, तर अशा पद्धतीनं तो सगळा फ्लो त्या ठिकाणी चालतो.